आजी, आपण काहीच काम नाही केलं तरी देव आपल्याला खायला देतील का ग? हो, अगदी तसंच जसं मलुकदासांसाठी केलं होतं. मलुकदासांजीसाठी कसं ग आजी? एकदा काय झालं, मलुकदासजी झाडावर जाऊन बसले आणि त्यांनी विचार केला की जर का देव असेल आणि तो सगळ्यांची काळजी घेत असेल तर आज मला इथेच जेवायला मिळेल. अरे वा, तर पुढे काय झालं? मग तेवढ्यात तिथे राजा आपल्या सैनिकांबरोबर शिकारीसाठी आला आणि त्यांनी तिथे झाडाखाली स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. मग तेच वेळ त्यांना मिळालं का ग आजी? नाही ग, तेवढ्यात तिथे घोड्याची आवाज आली आणि राजाला वाटलं की शत्रूला आपला पत्ता मिळाला. त्यांनी सगळ्यांनी जेवण सोडून तिथं पळ काढला. मग तेच जेवण त्यांनी खाल्लं का ग आजी? अगं नाही ग, मग पुढे काय झालं आजी, सांग ना. ते तयार जेवण पाहून त्यांनी विचार केला, हा स्वयंपाक बनवला कोणी? मग त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना झाडावर मलुकदासजी दिसले. मग त्यांनी विचार केला की जरूर हा स्वयंपाक यांनीच बनवला असेल. मग दरोडेखोर म्हणाला की त्याला खाली उतरवा, कदाचित यांनीच बनवला असेल हा स्वयंपाक आणि त्याच्यामध्ये विष पण मिळवलं असेल. हा सगळा स्वयंपाक त्यालाच खाऊ आला. हो का? मग त्या दिवशी मलुकदासजींना देवाच्या अस्तित्वावर विश्वास झाला. मग तेव्हाच त्यांनी एक दोहा रचला. कोणता दोहा आजी? अजगर करे ना चाकरी, पंछी करे ना काम, दास मलुका कह गए सबके दाता राम. आजी, ते पकवानांचं नाव ऐकून मला पण खूप भूक लागली, काहीतरी खायला दे ना. देते ग, देते माझ्या छकुलीला. हे घे. कसं झालं?